नमस्कार 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 मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK. पण मराठी माणूस सध्या आहे US मध्ये. चला उरलेलं न्यूयॉर्क बघूया. तुम्हाला तर माहितीच आहे, आम्ही आमच्या मित्रमैत्रिणीकडे मुक्कामाला आहे न्यू जर्सीमध्ये. न्यू जर्सीमधलं आपण अक्षरधाम मंदिर एकत्र बघितलं. तो व्लॉग बघितला ना तुम्ही? नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. आणि न्यू जर्सीवरून आता आपण परत निघालो आहोत न्यूयॉर्कला जायला. न्यूयॉर्कचा देखील आधीचा व्लॉग टाकलाय, तो देखील बघा. ही आली आहे आमची डबल डेकर ट्रेन न्यू जर्सीवरून न्यूयॉर्कला जायला. चला. ओय हीच ट्रेन आहे नक्की. आणि उतरायचं कुठे? स्टेशन स्टॉप. खालच्या मजल्यावर बसायचंय की वरच्या मजल्यावर बसायचं याचं कन्फ्युजन सुरू तर होतच. त्याशिवाय आमची ट्रेन बरोबर आहे का नाही ही देखील चर्चा सुरू होती. मग आम्ही निर्णय घेतला खालच्या मजल्यावर जाऊया, कोणाला तरी विचारूया. पण बघतो तर काय, अख्ख्या ट्रेनमध्ये फक्त आम्ही दोघंच दिसत होतो. पण ट्रेन बरोबर होती हे आम्हाला नंतर कळलं. एका ट्रेनने प्रवास करून आल्यानंतर बरोबर स्टेशनवर उतरलो आणि पुढची अंडरग्राऊंड ट्रेन पकडून आपल्याला जायचं आहे आता पुढचे न्यूयॉर्कचे अट्रॅक्शन्स बघायला. साऊथ फेरी, लेट नाईट्स, असं काय काय दिसतंय ना, तिकडे जायचं आहे. ही बघा ॲल्युमिनियमचा डब्बा आलेला आहे, आमची रेल्वे आलेली आहे, त्याने आता पुढं जायचं. या ट्रेनमध्ये पण या जागी तुम्ही बघितलं तर आम्ही 4 लोक सोडून बाकी कोणीच नव्हतं. म्हणून शेजारच्या माणसाला विचारलं आम्ही बरोबर ठिकाणी जातोय का, तर तो हो म्हणलेला. आणि या आनंदात आता आम्ही पुढे निघालोय. चला. बरोबर आपण साऊथ फेरी सबवे स्टेशनला उतरलेलो, जिथं आपल्याला उतरायचं होतं. मंडळी, अमेरिकेत पहिल्यांदा येऊन देखील काही चुकलेलं नाहीये. चला पुढे जाऊया. हा जो फोटो तुम्हाला दिसतो त्याच बाईला बघायला जायचं आहे आपल्याला. त्यासाठी तिकीट काढावं लागणार होतं. चला तिकीट काउंटरवर जाऊया पुढं. आमच्या मॅडम पुढे निघाल्यात पटापट जायला. लोकांची गर्दी वाढायला लागली आहे. कारण पण बरोबरच होतं, एक जहाज आमच्या समोर निघून गेली. गचागच गर्दी भरून पुढे निघाली त्या बाईला बघायला. ती बाई दिसली का तुम्हाला? तेच बघायला जायचंय आपल्याला. हेच ती जुनी पुराणी बिल्डिंग जिथं आपल्याला तिकीट मिळणार होतं. म्हणून पटपट पटपट आम्ही आज जायला लागलोय. आणि ह्या ठिकाणी प्रत्येकी $25 खर्च करून 2 तिकीट आम्ही काढलेले. चला पुढे जाऊया. आम्ही आता पुढे बोटीनं जायला निघालोय, कारण आपल्याला एका आयलंडवर जायचंय. त्या आयलंडवरच ती बाई आहे. तिथून आता पुढे निघालोय. आपली बोट दिसली का? लोक चढायला लागले, तिथंच पोहोचायचंय. पण त्याआधी सिक्युरिटी, विमानतळावर जसं सिक्युरिटी चेक होतंय तसंच सिक्युरिटी या बोटीवर जायच्या अगोदर होतंय. हे बघा आपली बोट तयार आहे. स्टॅच्यू सिटी क्रुझेस. आम्हाला जागा मिळते का नाही यासाठी कुठलीच धक्काबुक्की करण्यात आली नाही. सगळे लोक लाईनशीर शिस्तीत बोटीमध्ये शिरत होते. बोट खचाखच भरली तरी आपल्याला जागा मिळणार एवढं माहिती होतं. ती बाई देखील आमची वाट बघत होती. बघा बघा किती लांब आहे ती बाई. असं सगळं पार करून आम्हाला त्या बोटीने तिथे जायचं होतं. हे जे काय तुम्हाला पाणी दिसतंय ते काय समुद्र नसून हडसन रिव्हर आहे, अमेरिकेतली सगळ्यात प्रसिद्ध नदी. हे जे दिसतं हे वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे. ते बघायला आपल्याला पुढे जायचंय. पण त्याच्या आधी बोटीने प्रवास करत करत त्या बाईकडे जाऊया. बोटीनं जसा प्रवास सुरू झाला तसं तसं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. होय, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघायला चाललोय. पण बघा ही लोक घाई करत करत परत घरी जायला निघालीत. आम्ही तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघायला चाललोय. आपण कायम बघत आलो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. प्रत्येक जण जातं, समोर जाऊन फोटो काढतो. अमेरिकेतले माणसं भारतामध्ये येतात, आपल्याला दाखवतात. आम्ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघून आलो. हॉलिवूडवाले पण सारखे दाखवतात स्टॅच्यू ऑफ लिबर्टी त्यांच्या मूवीमध्ये, म्हणून बघायची प्रचंड इच्छा होती. आणि बघा अतिशय छान दृश्य, नयनरम्य दृश्य. बोटीतनं आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघतोय. हे मागे वर्ल्ड ट्रेड सेंटर. आता आपण हडसन रिव्हरच्या लिबर्टी आयलंडला येऊन पोहोचलोय, जिथे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा आहे. खरंच बघायची खूप इच्छा होती. म्हटलं आपणही लोकांना दाखवूया. आम्ही देखील अमेरिकेत जाऊन आलो आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघून आलोय.
स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा संपूर्ण पुतळा हा तांब्यापासून बनवण्यात आला आहे, पण ऑक्सिडेशनमुळे त्याचा रंग हिरवा झालेला आहे. हा पुतळा फ्रान्सच्या म्हणजे फ्रेंच लोकांनी अमेरिकेला भेट दिलेला आहे. अमेरिकन रिव्होल्यूशन जेव्हा सुरू होतं तेव्हा. हा माझा फोटो त्याच्या समोरचा, हा माझ्या बायकोचा फोटो आणि हा आमच्या दोघांचा फोटो. ती माझ्याकडे मी तिच्याकडे बघताना. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तुम्ही जेव्हा बघायला जाता तिथे आधी सगळी माहिती म्युझियमद्वारे त्यांनी तुम्हाला दाखवली आहे की हा पुतळा कसा बनवण्यात आला. साधारण 350 पीसेस होते जे फ्रान्समधून अमेरिकेत पाठवण्यात आले आहे. अमेरिका आणि फ्रान्सच्या मैत्रीचा हा एक सिम्बॉल आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा यांनी बनवला आहे गुस्टाव आयफेलने, ज्यांनी आयफेल टॉवर बनवलं आहे. सगळं स्ट्रक्चर आतलं त्यांनी बनवलं आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं. आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा साधारण 350 फूट उंच आहे, जो बघायला आम्ही लिफ्ट सोडून पायऱ्यांनी गेलो. आमचीच मस्ती, संपूर्ण थकलो होतो. त्या बेसपर्यंत जायला पूर्ण वाट लागली, पण त्या बेसवर पोहोचलो. तिथून असं नयनरम्य दृश्य होतं स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या इथनं. सगळी न्यूयॉर्क सिटी वरनं अतिशय छान, स्वच्छ, सुंदर, निरभ्र आकाश अशी दिसत होती. तुम्ही पण बघा. आणि ती बोट, अजून एक बोट कूच करत येते स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या दिशेने. तो ब्रुकलिन ब्रिज आणि मॅनहॅटन ब्रिज आहे, तिथेही आपल्याला जायचं आहे. आणि खालून स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा असा दिसतो. तेच म्हणणार की कुठल्या क्रूजने आले. लिबर्टी आयलंडवरचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा बघितल्यानंतर आता क्रूजने परत आम्ही दुसऱ्या आयलंडवर आलो, ज्याचं नाव आहे एलिस आयलंड. एलिस आयलंडला नॅशनल म्युझियम ऑफ इमिग्रेशन होतं. म्हणजे पूर्वीच्या काळी लोक अमेरिकेत, फ्री अमेरिकेत कसे आले, कसं इमिग्रेशन केलं, त्यांना काय काय अडचणी आल्या आणि इमिग्रेशन करून घेताना अमेरिकेतल्या लोकांना कशा अडचणी आल्या हे आम्ही सगळं बघितलं. जे बघता बघता आम्हाला थोडं बोर झालं, म्हणून तुम्हाला दाखवून काय बोर करणार नाही आहे. पण एलिस आयलंड असं दिसायचं. तिथून आता आपण निघालो आहोत आपले पुढचे अट्रॅक्शन्स बघायला, ज्याचे नावं मी थोडेफार घेतले आत्ता व्हिडिओमध्ये. चला, ही आहे न्यूयॉर्क सिटी. आणि आपण आता कुठे जातोय बघायचं आहे का तुम्हाला? दिसली शेपूट, दिसली? तिथं जातोय. हा माणूस तिथं अजगर घेऊन उभा होता, लोकांना घाबरवायला की इथं काय फोटो काढू नका, या प्रसिद्ध अट्रॅक्शन जवळ इथनं पळून जा. पण लोक काही घाबरत नव्हते, रांग करून उभेच आहेत. आपण आता आलो आहोत बघायला न्यूयॉर्कमधलं प्रसिद्ध अट्रॅक्शन चार्जिंग बुल, जो न्यूयॉर्कमधल्या वॉल स्ट्रीटवर आहे, जी फायनान्शियल राजधानी असं देखील म्हटलं जातं. तिथला एक सिम्बॉल आहे. हा बघा न्यूयॉर्कचा चार्जिंग बुल. पण फोटो काढायला भरपूर रांग होती. आम्ही देखील वाट बघत होतो की आम्हाला कधी फोटो काढायला मिळेल, पण आम्ही नंबर लावून घेतला. हा न्यूयॉर्कचा बुल, याची खासियत अशी की चेहऱ्याच्या बाजूने जितक्या लोकांना फोटो काढायचा होता त्यापेक्षा मोठी रांग त्याच्या ढुंगणाच्या बाजूने फोटो काढायला होती. काय आश्चर्य नाही का? हा माझा फोटो तोंडाच्याच बाजूने, हा माझ्या बायकोचा फोटो आणि माझ्या बायकोचा फोटो 2 बैलांसोबत. शाहरुख खान आणि प्रीती झिंटाच्या गाण्यात देखील चार्जिंग बुल दाखवण्यात आलेला आहे कल हो ना हो मध्ये. जाता जाता छान फुलं बघितली, हिरवगार गार्डन बघितलं. आणि आता आपण असं ठिकाण बघायला चाललोय जिथे अतिशय वाईट घटना घडली होती 11 सप्टेंबरला. वर्ल्ड ट्रेड सेंटर जे पाडण्यात आले होते, पण तिथे आता नवीन वर्ल्ड ट्रेड सेंटर उभारण्यात आलेलं आहे. आणि जुने वर्ल्ड ट्रेड सेंटर जे पडले होते त्याच्या जागी, त्याच्या आठवणीत तिथं आता मॉन्युमेंट तयार करण्यात आलेलं आहे. ते बघायला जाऊया, चला. हेच आहे ते 9/11 मेमोरियल मॉन्युमेंट, जिथे मृत्युमुखी पडलेल्या सगळ्या लोकांची नावं लिहिण्यात आलेली आहे. आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून किंवा तिथली जागा कायम लोकांच्या लक्षात राहावी म्हणून तिथे असे मॉन्युमेंट्स तयार करण्यात आलेत. 2 मॉन्युमेंट्स आहेत, 2 बिल्डिंग्स होत्या. आता आपण आधी एक बघितलं, आता या बाजूला आपण दुसरं बघूया, जिथे देखील त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची नावं लिहिलेली आहेत. आता आपण बघायला जातोय वर्ल्ड ट्रेड सेंटर ऑक्युलस.
हे ट्रान्सपोर्टेशन हब आहे, जिथून तुम्ही रेल्वे वगैरे पकडू शकता. मॅनहॅटनचं एक ट्रान्सपोर्टेशन हब असं देखील म्हटलं जातं. त्याचं आर्किटेक्चर इतकं सुंदर आहे. हे बाजूला तुम्हाला जे पिलर्स दिसत आहे हे असं वाटतं जसं काही ही सगळी पातीच आहे, एका फुलांच्या पाकळ्याच आहेत, ज्या सूर्यकिरणाच्या दिशेने वर आहेत. आणि बरोबर 11 सप्टेंबरला इथून सूर्यकिरणं आतपर्यंत येतात, जमिनीपर्यंत भिडतात. आणि 9/11च्या झालेल्या हल्ल्याच्या प्रती आदरांजली म्हणून असं या जागेचं आर्किटेक्चर तयार करण्यात आलेलं आहे. इथे शॉपिंग करायला बरीच दुकानं देखील आहेत. हे आमचे तिथले फोटोज. आता आपण निघालो आहोत कल हो ना हो मधल्या अजून एका प्रसिद्ध आकर्षणाला बघायला, जिथे कल हो ना हो मधल्या एका गाण्याची शूटिंग म्हणजे कल हो ना होचं टायटल सॉन्ग होतं, त्याचं शूटिंग इथे झालेलं आहे. शाहरुख खान या पुलावरनं पळालेला आहे. अशा ठिकाणी आता आम्ही जातोय. उंचच्या उंच इमारती बघा. आणि ही बघा ती जागा ब्रुकलिन ब्रिज, जिथे कल हो ना होचं टायटल सॉन्ग शूट झालेलं आहे. कल हो ना होचं टायटल सॉन्ग बघताना तुम्हाला वाटतं अरे वा, ब्रिज किती रिकाम आहे, पण असं नव्हतं. हा दुसरा मॅनहॅटन ब्रिज दिसतोय तो सोडून द्या, तो पण कल हो ना होमध्ये दाखवलाय. पण या ब्रिजवर असं वाटतं की शाहरुख खान एकटाच आहे, काहीच गर्दी नाही आहे. पण आम्ही जेव्हा तिथे गेलो तिथे जसं काही जत्राच भरली आहे इतकी गर्दी होती. शाहरुख खानच्या शूटिंग वेळेला ब्रिज रिकामा ठेवण्यात आला होता. मोठी माणसं ती, आमच्यासाठी ब्रिज रिकामा ठेवला नव्हता. गर्दीच गर्दी होती. शाहरुख खानच्या पोजेस देस लोकांचे फोटो काढणं सुरू होतं. पूलवर चढणं सुरू होतं. खाली पडायची भीती देखील त्यांना नव्हती. खालून असा रस्ता जात होता. आणि हा ब्रिज बघा असा दिसतो. आता तुम्ही कल हो ना होचं सॉन्ग बघा, त्याचे व्ह्यूज वाढवा, त्याला अजून पैसे कमवून द्या. माझाही व्हिडिओ बघा, माझेही व्ह्यूज वाढवा. आणि इथे माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणून इथे चिंध्या लोक लटकवून जातात. शाहरुख खान सोडला तर ब्रुकलिन ब्रिजचं अजून देखील महत्त्व आहे. हा जो पूल तुम्हाला दिसतोय हा मॅनहॅटन ब्रिज आहे. आपण ब्रुकलिन ब्रिजबद्दल बोलतोय तर ब्रुकलिन ब्रिज हा सगळ्यात जुना सस्पेन्शन ब्रिज आहे USA मधला. 1883 साली याचं बांधकाम करण्यात आलं आहे. साधारण 6,500 फूट इतका हा ब्रिज लांब आहे ब्रुकलिन ब्रिज. हे देखील या ब्रिजचं महत्त्व आहे, हे देखील लक्षात ठेवा. ब्रुकलिन ब्रिजवरनं न्यूयॉर्कचं स्कायलाईन दिसतं, म्हणजे न्यूयॉर्कच्या छान छान बिल्डिंग दिसतात. आणि नक्कीच ब्रुकलिन ब्रिज हा छान आहे, आम्हाला प्रचंड आवडला. संपूर्ण चालत चालत आम्ही ब्रुकलिन ब्रिज पार केलेला आहे. हे आमचे ब्रुकलिन ब्रिजवरचे फोटोज. आता आपण जाऊया डम्बो नावाच्या एका जागेला, जिथून मॅनहॅटन ब्रिज अतिशय छान दिसतो. आपण आता तिथं पोहोचलेलो आहोत. संध्याकाळचा वेळ होता, गुलाबी आकाश होतं आणि छान वेळ होता. मी आणि स्नेहल सोबत होतो. अशा रम्य संध्याकाळी आम्ही मॅनहॅटन ब्रिज बघायला इथे आलेलो आहोत. तुम्ही देखील बघा, त्याचा आनंद घ्या. सुंदर दिसतं, आकाश खूप सुंदर दिसतं. रात्रीचं न्यूयॉर्क कसं दिसतं ते बघायचंय. चला आपण शिकागो रात्री कसं दिसतंय ते बघितलं होतं. आता जाऊन न्यूयॉर्क बघूया. आपल्याला ट्रेन पकडायची आहे वर्ल्ड ट्रेड सेंटर ऑकलस इथून. आपण मघाची सुरुवातीला बघितलं त्याचा हा रात्रीचा व्ह्यू. इथनं आता ट्रेन पकडायची आपल्याला. न्यू जर्सीच्या दिशेने जायचं आहे, पण आपल्याला जायचं आहे एक्सचेंज प्लेसला. एक्सचेंज प्लेस नावाची जागा न्यू जर्सीमध्ये, जिथून न्यूयॉर्क रात्री कसं दिसतं ते आपण बघूया. त्यासाठी ट्रेनने आम्ही एक्सचेंज प्लेसला गेलो. आणि इथे आल्यावर आम्हाला न्यूयॉर्कची स्कायलाईन दिसायला लागली होती. अतिशय नयनरम्य दृश्य होतं. हे बघा न्यूयॉर्क रात्री कसं दिसतं ते न्यू जर्सीमधून बघा. ही जागा अतिशय प्रसिद्ध आहे. तुम्ही आलात तर नक्की भेट द्या. रात्रीचं न्यूयॉर्क अतिशय सुरेख दिसतं, जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय. हे आमचे तिथले फोटोज. आणि तिथून आम्हाला काय दिसलं ते बघा. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, जे आपण सकाळी जाऊन आलोय ते इथूनही दिसत होतं. अतिशय सुरेख जागा होती. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
अमेरिका अजून बरंच फिरायचंय बरं का, सोबत राहा. पुढच्या भागात आपण जातोय व्हर्जिनियाला आणि वॉशिंग्टन DC ला.